सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती की आपण सर्वांनी रांगेत उभं राहायचे. ज्यांना कार्यकर्ते पुरस्कारकर्ते जे आहेत नागरिक आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टी सगळ्यांनी गोष्टी आमदार माननीय प्रमोशन घ्यायचे असेल या ठिकाणी भोजनाचं मंडळ करतील. या जाधव मॅडम आपल्याला मिळालेल्या घोषणेप्रमाणे तर आपण भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे त्याचं वाचन करून आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम करूया. भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी निरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान करून स्वतः आहोत. भारत माता की वंदे ध्वजवंदन करायचं आहे. भारत माता की वंदे. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति बरसाने वाला
प्रेम सुधा सरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलावे, तब होवे प्रण पूर्ण हमारा, तब होवे प्रण पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे भारत माता की देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. हा वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या वर्षामध्ये एक सांगायला अभिमान वाटतो का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाचा मान हा सर्व जगामध्ये एक अभिमानाचा एक झेंडा फडकवलेला आहे. खरं तर देशाचे पंतप्रधान जर चांगले ताकदवान असतील, चांगलं काम करणारे असतील तर देश कसा पुढे जाऊ शकतो हे आपल्या सर्व नागरिकांना माहीत आहे. आणि ह्या ह्याच्यामध्ये आज एक अभिमानाची गोष्ट की आपल्या देशाच्या वॅक्सिनपासून सर्व गोष्टी त्या इतर देशांनी सांगितलं का तुमची वॅक्सिन ही आमच्या देशामध्ये चालणार नाही, तर मोदी साहेबांनी खणकावून सांगितलं की जर आमची वॅक्सिन तुमच्या इथं चालली नाही तर तुमची वॅक्सिनसुद्धा आमच्या इथं चालणार नाही. असे आपल्या देशाचे पंतप्रधान या अमृत महोत्सवी आहेत आणि पुढेही तसेच पंतप्रधान आपल्याला लाभो. पुन्हा एकदा मी देशाच्या अमृत महोत्सवी आपल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. जय हिंद. माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम मनाला सावरली, भीम मनाला सावरली, कोटी कोटीच्या माथ्यावर माझी आजी म्हणायची ओवी. लहान लहान खोलीत केला अभ्यास रस्त्यावर, नाही खुराची टेबल तरी बसला उच्चावर, नाही खुराची टेबल तरी बसला उच्चावर, नाही विमान ठेवली तरी सुपारी दातावर, नाही विमान ठेवली तरी सुपारी दातावर, पहा आजच पुणारी बसी दारू उच्चावर, कोटी कोटीच्या माथ्यावर, घर घर ते पाय जात माय, ए आजीबाई घर घर ते पाय जात माया, पायटेच्या पायरी भीम मनाला सावरी, कोटी कोटीच्या माथ्यावर भीम मनाला सावरी, कोटी कोटीच्या माथ्यावर. थँक्यू. आनंद गायकवाड सर आहेत, त्यांचा नातू आहे, तो आपल्या समोर एक छोटंसं भाषण सादर करेल. Today we are gathered on the occasion of Republic Day. So myself, Swaraj Virendra Jadhav, I am telling about Republic Day. Every year India celebrates its Republic Day on 26th of January. It is a national festival of India. On this day in 1950 our constitution came into effect. The Republic Day President of India hosted the national flag in New Delhi. A big parade is held at India Gate in New Delhi. The Republic Day celebrated in schools and colleges with full enthusiasm and joy. The president give awards to brave soldiers and people on this day. The Republic Day teaches us to live in unity and peace.
राजे तू पण जा. हे बेटा मैत्री तू पण जा. चांगलं गीत सादर केलं तिलाही भेटवस्तू या सुद्धा आहे. मला भातुकलीचा खेळ नाही खेळायचा आहे. मला मैदानी कुस्ती सुद्धा खेळायची आहे. मला चूल आणि मूल नाही सांभाळायचं आहे. मला आपल्या देशाला सुद्धा सांभाळायचं आहे. मला ज्योतिबा फुलेची सावित्री सुद्धा बनून राहायचं आहे. थँक्यू. Day from St. Mary High School. This is the day to remember the sacrifice of our freedom fighter like Mahatma Gandhi, Pandit Nehru, Bhagat Singh and many more. Devote their entire life for the freedom of our country. Let us all work together and make our country best country in the world. Jai Hind, Jai Bharat. Thank you. आणि मी ते गाणार आहे भारत कसं. अधिनायक जय भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा जावेल उच्चल गंग. विनायक गंगा गंग उच्चल जलरिंग गंग. तब शुभ नामे जामे तब शुभ शिष्य मागे. दायरी उत्तर गाता गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय हे भारत. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या इतिहासाबद्दल मला तर कोणाला सांगायची गरज नाहीये, पण देशामध्ये खरोखर ज्यांनी इतिहास घडवला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. खरं तर आपण बघितलं तर देशाच्या सीमेवरच्या सैनिकांमध्ये भर देणं, सैनिकांना ताकद देणं, त्यांची मानसिकता चांगली वाढवणं हे मोदींनी काम केलेलं. आज जर आपण बघितलं असेल तर देशाच्या सीमेवरती रक्षण करणारे जे सैनिक आहेत ते आपली जीवाची पर्वा न करता आपल्या देशाचं रक्षण करत असतात. आणि अशा सैनिकांचं मनोबल वाढवणं हे खरोखर जे मोदी साहेबांनी त्यांचं मनोबल वाढवलेलं आहे ते आतापर्यंतच्या कुठल्याच पंतप्रधानांनी एवढं मनोबल त्यांचं वाढवलेलं आहे. आज जर आपण बघितलं असेल तर जगामध्ये आपल्या देशाचा नाव मोठा करणं, देशाबद्दल स्वाभिमान निर्माण करणं. कारण आधी असं होतं एखाद्या बाहेरच्या देशाने एखादी गोष्ट सांगितली भारत देशाची वस्तू चांगली नाही तर लगेच इतर सर्व देश सांगायचे की ही गोष्ट चांगली नाही, ही वस्तू चांगली नाही आणि त्याच्या पाठोपाठ देशाची जनता सुद्धा बघायची. पण ज्या टायमाला आपल्या देशामध्ये वॅक्सिन तयार केली आणि वॅक्सिन ही इतर देशाने सांगितलं भारत देशाची वॅक्सिन चालणार नाही आमच्या देशामध्ये, त्या दिवशी मोदी साहेबांनी ठणकावून सांगितलं की जर आमची वॅक्सिन तुमच्या देशात चालत नसेल तर तुमची वॅक्सिन सुद्धा आमच्या देशात चालणार नाही. आणि लगेच 8 दिवसाच्या आतच सर्व देशांनी निर्णय घेतला की भारत देशाची वॅक्सिन सगळीकडे चालेल. एवढे धैर्यवान आणि मनोबल वाढवणारे आणि आपल्या देशाचे जे चांगलं काम करणारे नरेंद्र मोदी साहेब आज आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या याच्यामध्ये आज देशामध्ये झेंडा फडकवला. खरं तर आपण सुद्धा देशासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. आपल्या देशाबद्दल, आपल्या भारत मातेबद्दल आपल्या सर्वांच्या मनात प्रेम असलं पाहिजे. इतर देश आपण बघत असाल, दुसऱ्या सर्व देशांना अमेरिका, जपान, लंडन
सिंगापूर, दुबई अशी नावं आहेत, पण आपल्या देशाला भारत माता म्हटलं जातं. ती भारत माता यासाठी म्हटलं जातं की आपल्या सर्वांचं निष्ठा देशावरती आहे, या मातीवरती आपलं प्रेम आहे आणि या मातीवरचं प्रेम असंच आपल्या सर्वांच्या मनात राहिलं पाहिजे. मी आपल्याला या दिवशी एकच विनंती करेन की आपण आपल्या देशावरती प्रेम करताना, आपण आपल्या देशाला भारत माता म्हणताना आपण आपल्या देशाच्या स्वच्छतावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान झाले त्या टायमाला गांधीजींप्रमाणे त्यांनी पहिलं स्वच्छताचं अभियान घेतलं आणि आपल्या देशामध्ये आपले पंतप्रधान स्वच्छतेवरती लक्ष देतात म्हणून सर्व नागरिक सुद्धा त्याच दृष्टिकोनातून बघून आपल्या देशामध्ये पण चांगली संस्कृती लागेल. आपण दुसऱ्या देशामध्ये जातो, स्वच्छता बघतो आणि तेव्हा सांगतो आपल्या देशामध्ये स्वच्छता नाही, पण जे घाण करणारे आहेत ते आपणच आहे. म्हणून आपल्यामध्ये देशाबद्दल प्रेम निर्माण करून आपण कचरा कुठे इकडे तिकडे न टाकता आपण कचरा कुंडीतच टाकावा. ओला कचरा, सुका कचरा आपण सेपरेट केलं पाहिजे आणि ह्याच्यातून जे आपण काम करू, कारण आपले जेव्हा देशाचे सैनिक असतात देशाच्या सीमेवरती, ते लोक कधीही गोळी खाण्यासाठी मागे हटत नाही. आणि मग आपल्या मनामध्ये काय असतं देशाच्या बद्दल, तर आपल्या मनामध्ये देशाच्या बद्दल जी प्रेम भावना असते आणि ती प्रेम भावना मनात घेऊन आपण सुद्धा देशासाठी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, ही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्वांना या दिवशी आपल्या विनंती करायची, आपल्यामध्ये बरेचसे लोक आहेत जे स्वच्छता अभियान राबवतात, आठवड्याला एकदा राबवतात. मी जाऊ शकलो नाही बऱ्याच वेगवेगळ्या काही ठिकाणी, पण असे लोक आपल्या ह्याच्यामध्ये आहेत, बुद्धिजन तुकडे आहेत, अजून मांडवीवाले आहेत, असे काही लोक जे स्वच्छता अभियान आठवड्यातून एकदा राबवतात. आणि आपण जर आठवड्यातून एकदा आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये जर स्वच्छता अभियान राबवला तर नक्कीच आपल्या देशामध्ये चांगलं होईल, स्वच्छ देश दिसेल. ही भारत माता ही सोन्याची चिडी आहे. आज आपल्या देशामध्ये जर बघितलं तर पावसाळा आहे, हिवाळा आहे, वाळवंट आहे, समुद्र आहे, बर्फ आहे, अशा प्रत्येक गोष्टींनी नटलेला हा भारत देश असाच चिरायू हो, हे देवाचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. हंसी हंसी भोली सी खुशी फूलों सी हवाएं भूल गए, जब देश ने दी आवाज हमें हम घर की राहें भूल गए. हम सोए नहीं कई रातों से, जाने वतन सोचा है मुझे, हमें नींद उसी दिन आएगी जब देखेंगे आबाद तुझे. मजबूर हुई जब दिल की दुआ तो हमने दवा से काम लिया, वो नब्ज नहीं फिर थमने दी जिस नब्ज को हमने थाम लिया. दीवार है जो किस धर्म का है, हमसे न कभी भेद हुआ, सरहद पे जो वर्दी खाकी थी अब उसका रंग सफेद हुआ. जारी रखनी पड़ेगी और उससे डरकर नहीं, पूरी सावधानी के साथ डटकर चलिए, रोटी जिंदगी को आगे बढ़ाए, देश को आत्मनिर्भर बनाए. जय हिंद.
भारत माता की वंदे। गणपत गायकवाड साहेब यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व आभार।